नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप आनंदात असाल. तुम्ही नेहमी आनंदात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर तुमचे मनापासून स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे दीप अमावस्या, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे सुद्धा म्हणतात. या दिवशी घरातील सर्व लहान मोठे दिवे, समई, निरांजन, मातीचे दिवे स्वच्छ धुवून पुसून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. दिवे हे ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दिव्यांना आपल्या भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. तसेच वर्षभर किंवा रोजच्या पूजेत आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. दिवे आपल्याला प्रकाश देतात. दिव्यांच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुखसमृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे. तसेच हा दिवस पितरांना समर्पित आहे असेही मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी नदीच्या पवित्र पाण्यात डुबकी मारल्याने शुभ परिणाम मिळतात अशी सुद्धा श्रद्धा आहे. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा तर केलीच जाते. त्याचबरोबर कणकेचे गोड दिवे सुद्धा बनवतात. हे दिवे पूजेसाठी वापरतात. पितरांसाठी हे दिवे बनवले जातात. या दिव्यांचा नैवेद्य पितरांना देखील दाखवला जातो. त्यामुळे दीप अमावस्येला कणकेचे गोड दिवे बनवण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे आजच्या पूजेसाठी घरातील सर्व प्रकारचे म्हणजेच धातूंचे तसेच मातीचे सुद्धा दिवे स्वच्छ करून घ्यायचे. दीप अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते. अमावस्या ही मुख्यतः पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांचे पूजन तर्पण केल्याने पितृदोष नाहीसा होतो व पितरांची कृपा कुटुंबावर राहते अशी श्रद्धा आहे. पितर म्हणजेच आपले पूर्वज. त्यामुळे या अमावस्येला एक दिवा पितरांसाठी लावला जातो. तो दिवा घरातील दक्षिण दिशेला लावावा असे शास्त्र सांगते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेने जर पितर यमलोकी जातात, त्यामुळे त्यांच्या वाटेवर प्रकाश दाखवण्यासाठी हा दिवा लावावा लागतो. यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते. दीप अमावस्येला सायंकाळी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यावेत. मग ते सर्व दिवे छान पाटावर वस्त्र अंथरून त्यावर मांडावेत. पाटाभोवती छान रांगोळी काढावी. दिव्यांना हळदी कुंकू, फुले, अक्षता व गंध वाहावे. अशा प्रकारे दिव्यांची छान मांडणी करून दिव्यांमध्ये तूप किंवा तेल टाकून ते प्रज्वलित करावे. मी काही दिवे तेलाचे आणि काही दिवे तुपाचे लावले आणि पूजा केली. अशा प्रकारे सर्व दिव्यांची छान मांडणी करून ते फुलांनी सजवावे आणि हळदी कुंकू वाहून पूजा करावी. तसेच कणकेचे गोड दिवे लावून त्यांची पूजा करावी आणि नंतर दिव्यांना नैवेद्य म्हणून दूध किंवा लाह्या बत्ताशे तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे दिव्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांना ओवाळावे, त्यांचे औक्षण करावे
आजच्या दिवशी मुलांचे औक्षण केल्यामुळे मुलांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभते व त्यांचे वाईट दृष्टीपासून संरक्षण होते अशी श्रद्धा आहे. अशा प्रकारे पावसाळ्यातील या अंधाऱ्या दिवशी दिवे उजळून पवित्र आणि सणांच्या अशा श्रावण महिन्याचे दारात स्वागत केले जाते. चला तर अशी होती माझी दीप अमावस्येची पूजा. आय होप तुम्हाला आवडली असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमचे आयुष्यसुद्धा असे दिव्यांच्या प्रकाशासारखे प्रकाशमय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर लाईक करा आणि माझे नेक्स्ट व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या मी अँड माय पीसफुल प्लेस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.